नमस्कार. स्थानिक किंमत ही संकल्पना वापरून 21 ते 50 पर्यंतच्या संख्या मुले कसे ओळखतात आणि वाचतात ही संकल्पना आज आपण स्पष्ट करणार आहोत. स्थानिक किंमत ही संकल्पना मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण संख्यांचे घर ही एक कृती करून मुलांकडून घेणार आहोत. घर हे मुलांना अधिक जवळचं वाटते आणि याचाच वापर करून संख्यांचं घर ही कृती आपण करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत. तर संख्यांचे घर ही कृती कशी करायची हे आपण पुढे पाहणार आहोत. संख्यांचं घर ही कृती करताना आपल्याला विद्यार्थ्यांना टेबलवर कार्ड द्यायची आहे, अंकांची कार्ड द्यायची आहे. विद्यार्थी त्याला पसंतीनुसार कोणतेही एक कार्ड उचलेल आणि त्याप्रमाणे या संख्यांच्या घरात एकक आणि दशक याप्रमाणे मांडणी करेल. एखाद्या विद्यार्थ्याने 43 हे कार्ड उचलले तर 43 यात 3 एकक आणि 4 दशक आहे. तर तो विद्यार्थी एककाच्या घरात 3 एकक ठेवेल आणि 4 दशक म्हणजेच 4 आपल्याला दशक दांडे तो दशकाच्या घरात ठेवेल. यावरून त्याला स्थानिक किंमत ही संकल्पना स्पष्ट होईल की एकक 3 हा एकक स्थानी आहे आणि एककाच्या घरात 3 सुटे आले आहेत, त्यामुळे या 3 ची स्थानिक किंमत 3च राहील. पण 4ला दशकाच्या घरात आपण ठेवलेला आहे, त्याची किंमत 40 येईल. यानंतर दुसरा विद्यार्थी येईल आणि 37 ही संख्या आपल्याला संख्यांच्या घरात आपल्याला ठेवायची आहे. तर तोही विद्यार्थी एककाच्या घरात 7 एकक ठेवेल आणि दशकाच्या घरात 3 दशक दांड्या ह्या ठेवेल. म्हणजे याप्रमाणे त्यालाही त्याचा संख्यांच्या स्थानिक किमतीचा संबोध स्पष्ट होईल की एकक हा 7 आहे, म्हणून एककाच्या घरात 7 एकक आले, मग 7 या अंकाची किंमत 7 येईल. तर दशकाच्या घरात 3 दशक दांडे आले म्हणजे 30, 3 ची किंमत 30 येईल. याप्रमाणे आपण 37 या अंकाची स्थानिक किंमत मुले चांगल्या प्रकारे सांगू शकतील. स्थानिक किमतीचा बोध देताना एखादा विद्यार्थी 40 हे कार्ड उचलेल तेव्हा त्याला या संख्यांच्या घरात 40 या संख्येइतके एकक आणि दशक ठेवायचे आहे. तर 40 या संख्येत 0 एकक आहे, म्हणून एककाच्या घरात काहीच येणार नाही. परंतु 40 या संख्येत 4 दशक आहे, तर 4 दशक तो दशकाच्या या संख्येच्या घरात 4 दशक ठेवेल. यावरून विद्यार्थ्याचा संबोध त्याला स्पष्ट होईल की 0 एकक म्हणून त्याची किंमत 0च राहील, पण 4 दशक म्हणजेच 4 दशकाची किंमत ही 40 राहील. संख्यांचे घर या संख्यांच्या घरांमध्ये एकक आणि दशक ही संकल्पना मुलांची स्पष्ट झाली आणि संख्यांच्या घरात जर त्यांनी दशक दांडे आणि एकक व्यवस्थित ठेवले तर स्थानिक किंमत त्या विद्यार्थ्याने योग्य प्रकारे सांगितली. त्याचसोबत आता आपण या संख्यांच्या कार्डावर आपण मुलांना दशक दांडे आणि एकक हे ठेवायला सांगणार आहोत. पुढची कृती ही आपल्याला संख्या कार्डाच्या सहाय्याने करायची आहे. मी तुम्हाला एक कार्ड दाखवेल, त्या कार्डवरील संख्या इतके एकक आणि दशक दांडे आपल्याला ठेवायचे आहेत. आता हे कार्ड आहे, हे 37 यावर लिहिलेले आहे. याप्रमाणे यात 7 एकक आहे, म्हणून 7 एकक आपल्याला 7च्या अंकाच्या खाली ठेवायचे आहे. 3 दशक यामध्ये आहेत, म्हणून 3 दशक दांडे आपल्याला 3 या अंकाच्या खाली ठेवायचे आहे. याप्रमाणे वेगवेगळी संख्या कार्ड आपण मुलांना देऊ शकतो आणि मुलं त्याचा वापर करून स्थानिक किंमत ही आपल्याला सांगू शकतात. संख्यांचे घर आणि संख्या कार्ड यासारख्या वेगवेगळ्या कृतींद्वारे आपण 21 ते 50 पर्यंतच्या संख्यांची स्थानिक किंमत सांगून संख्या वाचतो आणि ओळखतो ही संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करू शकतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, गणितीय संकल्पना आणि खेळ यांची सांगड घालणे आपल्याला रोजच्या अध्यापनात जरा अवघड वाटतात. मात्र छोट्या छोट्या खेळांच्या माध्यमातून आपण स्थानिक किंमत संकल्पना वापरून 21 ते 50 पर्यंतच्या संख्यांची ओळख आणि वाचन कसे करून घ्यायचे याचे प्रात्यक्षिक या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याकरिता आपण काही खेळांचे प्रात्यक्षिक घेऊया.
यामध्ये आपण पहिला खेळ घेणार आहोत, डाईस फेका कॉइन्स जिंका. याकरिता आपल्या घरात जे रिकामे खोके आहेत त्याचे सुद्धा तुम्ही डाईस तयार करू शकता. यामध्ये या खेळाची कृती करताना विद्यार्थी संख्येनुसार 3 ते 5 विद्यार्थ्यांचा एक गट करूया. त्यामध्ये एका गटाला सर्वप्रथम समजा आपण अ गट आणि ब गट याप्रमाणे नाव दिले तर अ गटातील विद्यार्थी येतील आणि डाईस रोल करेल. त्यामध्ये दिलेल्या वेळेमध्ये जर इतर विद्यार्थ्यांनी गटातील संख्येचे वाचन केले तर त्या गटास 1 कॉइन म्हणजेच 10 गुण मिळणार आहे. जर गटातील विद्यार्थी वाचन करू शकले नाही तर ती संख्या आणि ती संधी आणि तो गुण देखील ब गटाला जाईल. जर अ गट आणि ब गट दोन्हीही गटातील विद्यार्थी संख्येचे दिलेल्या वेळेमध्ये अचूक वाचन करू शकले नाही तर ती संख्या बाद करावी. अशा प्रकारे ही कृती आपल्याला करून घेता येईल. आता आपण पहिला गेम घेणार आहोत, डाईस फेका कॉइन्स जिंका. यामध्ये 2 गट करून घेतलेले आहे, अ गट ब गट. आता अ गटाला संधी मिळणार आहे डाईस रोल करायची. चला तर मग आता या ठिकाणी पिंक डायस वरील ठिपके दशक संख्या दर्शवणार आहे आणि व्हाईट डायस वरील ठिपके एकक संख्या दर्शवणार आहे. तर या ठिकाणी पिंक डाईस वर 2 ठिपके आलेले आहे म्हणजे 2 दशक आणि व्हाईट डाईस वर 6 ठिपके आलेले आहे म्हणजे 6 एकक. 2 दशक 6 म्हणजेच 26 असे विद्यार्थ्याने वाचन करून ही संख्या ओळखून त्या विद्यार्थ्याने संख्या कार्डवरील 26 या संख्येचे दिलेल्या वेळेत अचूक वाचन करावे. आता अ गटातला संधी दिल्यावर अ गटातील विद्यार्थ्यांनी हे टास्क पूर्ण केले त्यामुळे अ गटाला 1 कॉइन म्हणजेच 10 गुण मिळणार आहे. यानंतर ब गटातील विद्यार्थी डाईस फेकेल. आता या ठिकाणी पुन्हा पिंक म्हणजेच गुलाबी डायसवर 3 ठिपके आलेले आहे म्हणजे 3 दशक आणि व्हाईट म्हणजेच पांढऱ्या डाईसवर 3 ठिपके आले आहे म्हणजे 3 एकक. 3 दशक 3 33 असे ब गटातील विद्यार्थी दिलेल्या वेळेत संख्येचे अचूक वाचन करतील. जर ब गटातील विद्यार्थ्यांनी अचूक वाचन केलेले असेल तर त्याला 1 कॉइन म्हणजेच 10 गुण मिळतील. यानंतर पुन्हा अ गटाला संधी मिळेल. अ गटातील विद्यार्थ्यांनी डायस रोल केल्यानंतर तो संख्या ओळखून संख्येचे अचूक वाचन दिलेल्या वेळेत करेल. जर अ गटातील विद्यार्थी 41 अशी संख्येचे अचूक वाचन करू शकला नाही तर ती संधी ब गटाला जाईल आणि ब गटाने जर संख्येचे अचूक वाचन केले तर ब गटास 1 कॉइन म्हणजेच 10 गुण मिळेल. आता या ठिकाणी अ गटास 1 कॉइन म्हणजे 10 गुण मिळालेले आहे आणि ब गटास 2 कॉइन म्हणजे 20 गुण मिळालेले आहे. यावरून ब गट विजयी ठरेल. यानंतर दुसरा खेळ असणार आहे रिंग फेका कॉइन्स जिंका. यामध्ये वर्गातील विद्यार्थ्यांना आपण बोलवणार आणि त्याला दिलेल्या संख्येवर रिंग फेकण्यास सांगणार. आता त्यांनी 26 या संख्येवर रिंग फेकलेली आहे आणि जर त्यांनी संख्येचे अचूक वाचन केले तर त्याला 1 कॉइन म्हणजेच 10 गुण मिळतील. अशा पद्धतीने आपण क्रमाक्रमाने विद्यार्थ्यांना रिंग फेकण्यास सांगावे आणि जो विद्यार्थी जास्त कॉइन्स जमा करेल तो विजयी ठरेल. यानंतर पुढील विद्यार्थ्याला बोलवावे व त्याला देखील रिंग फेकण्याची संधी द्यावी. संख्येवर गेलेल्या रिंगचे तो अचूक वाचन करत असेल तर त्याला देखील 1 कॉइन बरोबर 10 गुण मिळतील. अशा पद्धतीने छोट्या छोट्या खेळांची रचना आपण सहज वर्गामध्ये करू शकतो आणि विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने स्पर्धात्मक खेळांच्या माध्यमातून संख्येचे आकलन कसे होईल याकरिता त्यांना मार्गदर्शन करू शकतो. सर, मला माझ्या वर्गामध्ये एक अडचण जाणवते की 21 ते 50 पर्यंतच्या संख्या वाचताना किंवा ओळखताना मुलांना अडचण जाणवत आहे. त्यासाठी काही सोपी पद्धत आहे का? हो, निश्चितच. हा प्रश्न तुमच्या एकट्याच्या वर्गातला नाही, तर आपल्याकडे जेवढ्या संख्या आहे त्याची संख्या ना मग तेवढी वेगवेगळी असल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये हा अडचण दिसतोय. परंतु या संख्या ओळखण्यासाठी आपण काही जर उपाययोजना केल्या तर निश्चितच विद्यार्थ्यांना या सोप्या पद्धतीने ओळखणे आणि वाचणे हे सहज शक्य होऊ शकतं. हे किती आहे? 1, किती झाले? 2,
3 4 5 6 7 8 9 10. हे 10 झाले. आता हे 10 एकक किंवा सुटे आपण जर असे जोडले सोडते. तर हा 10च्या बरोबरीचा एक आपण गठ्ठा तयार करू शकतो. म्हणजे हे सुटे 10 एकक आणि याचा एक गठ्ठा तयार केला हा तर हा झाला दशक. दशक. याचाच अर्थ हा एक दशक आणि हे 10 एकक हे सारखे आहे हे पहिले विद्यार्थ्यांना पटवून द्यावं लागेल. बरोबर. आता हे जर पटलं तर मग आपण किती एकक आहे एक 10 एकक म्हणजेच किती दशक? एक दशक. एक दशक. आता हे किती दशक झाले? 2 दशक. 2 दशक म्हणजे किती? 20 आणि हा एक 21 2 दशक एक 21 तो विद्यार्थ्यांना हे सांगावं लागेल की 2 दशक एक 21 2 दशक 2 22 2 दशक 3 23 आता किती दशक झाले? 3 दशक 3 दशक म्हणजे किती? 30 30 आणि 3. 33 तर या पद्धतीचा जर आपण विद्यार्थ्यांसोबत खेळ घेतला तर विद्यार्थ्यांना पटापट संख्या ओळखता येईल. फक्त आपल्याला काळजी घेतली पाहिजे की आपण यांना दशक आणि यांना सुटे म्हणजे एकक एकक. या पद्धतीने संबोधायला पाहिजे. 3 दशक 3 33 3 दशक 4 34 3 दशक 5. 35 तर या पद्धतीने आपण पुढे आणखी सराव घेऊ शकतो. आता किती दशक झाले? 4 दशक म्हणजे किती? 40 40 आणि 5 45 40 आणि 6. 46 तर या पद्धतीनं विद्यार्थ्यांसोबत आपण जर गेलं तर विद्यार्थ्यांना एक संख्या म्हणजे नेमकं काय आहे, जर एक एवढा असेल तर 46 किती असू शकतात याचा एक अंदाज येतो. आणि मग विद्यार्थी ही प्रतिमा डोक्यामध्ये साठवून नेमके 46 कशी दिसत असतील तर 4 दशक आणि 6 एकक हे लक्षात घेऊ शकतात. वर्गामध्ये किंवा शाळेमध्ये उपलब्ध असलेलं साधन आहे आपलं जे आपण अंतर मोजतो यावर स्पष्ट अंक दिलेले आहे. हो. म्हणजे हे किती संख्या आहे 34 म्हणजे किती दशक? 3 दशक 4 4 एकक 3 दशक 4 एकक. 34. याच्यामध्ये 3 दशक 5 एकक त्याच्यामध्ये 3 दशक 6 एकक 3 दशक 6 एकक म्हणजे किती? 36 3 दशक 7 एकक म्हणजे किती? 37 तर या पद्धतीनं आपण संख्या रेषा या टेपवर सुद्धा घेऊ शकतो आणि यामधून आपण विद्यार्थ्यांना दशक आणि एकक हे दोन्ही संख्यांचा सराव देऊ शकतो. तर जोपर्यंत आपण स्थानिक किमतीमध्ये विद्यार्थ्यांना सांगत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या संख्या या पूर्ण होत नाही. तर संख्याचा सराव करण्यासाठी हे संख्या रेषा बघा ही संख्या रेषाच आहे सरळ सरळ पण आपण यांना टेप सारखं वापरतो. तर या टेपचा वापर आपण संख्या रेषा म्हणून सुद्धा आपण करून घेऊ शकतो आणि विद्यार्थी आनंदानं या सगळ्या सोबत खेळत असतात. आता या संख्येमध्ये दशक किती आहे? 2 किती एकक आहे? 3 म्हणजे 2 दशक 3 23 23. आता बघा याच्यावर लिहिलेलं आहे 23. याची आपण जोडी लावून ठेवूया. हे 23 हो. हे पण 23. याच्यामध्ये किती दशक आहे? 4 दशक याच्यामध्ये किती एकक आहे? 6 एकक म्हणजे किती झाले? 4 दशक 6 46 46. आता बघा हे नाव आहे हे 40. आता मी याची जोडी लावून ठेवली. हे 46 हे पण 46. 46 याच्यामध्ये किती दशक आहे? 3 दशक याच्यामध्ये एकक किती आहे? 5 एकक तर 3 दशक 5 म्हणजे किती? 35 पण आता हे बघा याच्यावर पण किती लिहिलेलं आहे? 35 35. याची पण जोडी लावून ठेवली. तर शिक्षक बंधू भगिनींनो आपल्याला करायचं काय आहे का जेव्हा आपण संख्या ओळखणं शिकवतो त्याच्यासोबतच त्याची नावं ही त्याला सोबत जोडून ठेवली पाहिजे. आणि मग हळूच काय करायचं आहे का जेव्हा विद्यार्थ्यांना संख्या आणि त्यांची संख्या नामं यांच्या जोड्या माहीत झालेल्या आहे का ही संख्या आणि ही संख्या नाम ही एकच आहे तेव्हा आपण मग त्यांच्यासाठी एक वेगळा खेळ आपण घेऊ शकतो की मी आता असं म्हणणार आहोत इथं ही संख्या कुठली? 23 बरं याचं नाव कुठे लिहिलेलं आहे? इथे हा लावा त्याची जोडी. आणखी 35 कुठे लिहिलेलं आहे? इथे आणि संख्या कुठे लिहिलेली आहे? 35. इथे त्यांची जोडी लावा. आता हे किती आहे? 46 आणि याचं नाव कुठे लिहिलं आहे? इथे तर या पद्धतीनं संख्या आणि संख्येची नावं यांच्या आपण जोड्या लावून घेतल्या तर विद्यार्थ्यांना पहिले संख्या आणि संख्या नामं यांच्या जोडून दाखवायची. त्यानंतर वेगवेगळे करून त्यांच्या जोड्या कुठे आहे हे शोधायला सांगा. म्हणजे नेमक्या संख्येचं संख्या नाम कोणतं आहे हे लक्षात येईल. आणि त्यानंतर परत आपण संख्या रेषेवर खेळ खेळूया की आता आपल्याला हा सराव करायचा आहे की 48च्या आधीची संख्या कोणती? 47 त्याच्या आधीची कुठली? 46 बरं आता 44 ते 41 पर्यंतची संख्या सांगा कोणत्या आहे? 41 42 43 44 45 46. तर या पद्धतीनं पुढची संख्या मागची संख्या दरम्यानच्या संख्या या पद्धतीनं जर आपण विद्यार्थ्यांसोबत संख्यांचे खेळ घेतले तर विद्यार्थ्यांना संख्या ओळखणे आणि संख्या वाचणे या दोन्ही गोष्टी सुलभ होऊ शकतात. सर तुम्ही ज्या पद्धतीने आता समजून सांगितले ना अतिशय छान मला समजलाय आणि निश्चितच ह्या पद्धती जर आपण वर्गामध्ये वापरल्या तर मुलांना संख्या वाचणे आणि संख्या ओळखणे अगदी सोपं होऊन जाईल. निश्चितच.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कथा ऐकायला कोणाला बरं आवडत नाही? अगदी सगळ्यांनाच कथा ऐकायला आवडतात. आपल्याला देखील या वयात कथा ऐकायला आवडतात. मग लहान मुलांना तर नक्कीच आवडेल. मग याच त्यांच्या छंदाचा उपयोग करून आज आपण स्थानिक किंमत संकल्पना वापरून 21 ते 50 पर्यंतच्या संख्येची ओळख आणि वाचन विद्यार्थ्यांकडून कसे करून घ्यायचे त्याचे प्रात्यक्षिक या व्हिडिओत बघणार आहोत. या कृतीकरिता मी एका स्वरचित कथेची योजना तयार करून घेतलेली आहे आणि दशक दांडे आणि सुटे यांच्या साहाय्याने आपण ही कथा विद्यार्थ्यांसमोर सादर करणार आहोत. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. एका गावात चोर शिरले. त्यांना अडवण्यासाठी एकक सारे गोळा झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 एकक गोळा झाले. ताकद थोडी कमी पडली. एक एकक त्याला जोडून आला. 10 एककांचा एक दशक झाला. 10 एककांचा एक दशक झाला. एक दशक उजव्या बाजूला गेला. एक दशक डाव्या बाजूला गेला. 2 दशक मागच्या बाजूने आले. 5 दशक एकत्र आले. चोरांना गावातून पळवून लावले. आता अशा पद्धतीने आपण स्वरचित गोष्टीच्या माध्यमातून दशक दांडे आणि सुटे यांचा उपयोग करून संख्येचे वाचन करूया. आता या ठिकाणी 2 दशक दांडे आहेत. 2 दशक दांडे असल्यामुळे हे झाले 20 आणि 2 सुटे म्हणजेच 2 दशक 20 21 22. आता ही जी संख्या आपण वाचलेली आहे ती विद्यार्थ्यांकडून संख्या कार्ड वरून वाचून घ्यावी. दशकाच्या घरात 2 2 दशक 2 22 याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून वाचन करून घ्यावे. यानंतर अशी कृती आपण वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. या ठिकाणी पुन्हा मी 3 दशक दांडे घेतलेले आहे आणि एककाच्या घरात काहीच नाही म्हणजेच 3 दशक 30 याप्रमाणे विद्यार्थी संख्या कार्ड वरून संख्येचे वाचन करतील. यानंतर हीच क्रिया आपल्याला उलट क्रमाने म्हणजेच पहिले संख्या कार्ड दाखवून त्यावर दशक दांडे आणि सुट्यांचा वापर करून संख्या विद्यार्थ्यांना ओळखायला आणि वाचायला लावायची. आता या ठिकाणी संख्या कार्डवरील संख्या वाचण्यासाठी दशकाच्या घरात 4 आहे म्हणजे विद्यार्थी 4 दशक दांडे घेतील. 1 2 3 4 आणि एककाच्या घरात 7 आहेत म्हणून 1 2 3 4 5 6 7 सुटे घेतील. याप्रमाणे 4 दशक 7 47 विद्यार्थी संख्येचे वाचन करतील. यानंतर पुढील विद्यार्थ्याला बोलवावे आणि त्याला संख्या कार्ड द्यावे. आता संख्या कार्ड वरील संख्या वाचण्यासाठी तो दशक दांड्यांचा उपयोग करेल. आता दशकाच्या घरात 3 आहे म्हणजे 3 दशक दांडे घेईल तो. 1 2 3 3 दशक 3 30 आणि एककाच्या घरात 5 असल्यामुळे 5 सुटे घेईल. 1 2 3 4 5 3 दशक 5 3 दशक 5 35 याप्रमाणे विद्यार्थी वाचन करेल. अशा प्रकारे गणित पेटीतील दशक दांडे आणि सुटे यांच्या साहाय्याने आपण स्वरचित गोष्टीची योजना करू शकतो. तसेच त्या गोष्टीच्या आधारेच संख्या कार्डवरून संख्येचे वाचन करणे, संख्या ओळखणे आणि दशक व सुटे यांच्या साहाय्याने देखील संख्या ओळखणे अशा कृती आपण प्रत्येक विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण स्थानिक किंमत संकल्पना वापरून 21 ते 50 पर्यंतच्या संख्येचे वाचन विद्यार्थ्यांकडून छोट्या छोट्या कृतींच्या माध्यमातून कसे करून घ्यायचे याचे प्रात्यक्षिक या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याकरिता आपण जी कृती घेणार आहोत त्या कृतीचं नाव आहे रोलिंग डायस. त्या रोलिंग डायस करता आपल्याला असे 2 डायस तयार करून घ्यायचे आहेत. आपल्या घरातील रिकाम्या खोक्यांपासून देखील आपण हे असे 2 डायस करून घेऊ शकतो. यामध्ये पिवळ्या रंगाचा डायस हा दशक संख्या दर्शवणार आहे
तर हा निळ्या रंगाचा डाईस एकक संख्या दर्शवणार आहे. यानंतर दुसरं साहित्य लागणार आहे आपल्याला संख्या कार्ड. तर एखाद्या पृष्ठावर तुम्ही याप्रमाणे संख्या कार्ड करून घेऊ शकता. कृती करण्यापूर्वी आपल्याला विद्यार्थ्यांना माहीत असलेल्या काही संकल्पनांची उजळणी करून घ्यायची आहे. विद्यार्थ्यांकडून आपण याप्रमाणे उजळणी करून घेऊ शकतो. 2.20 मध्ये 2 ची स्थानिक किंमत ही 20 असणार आहे. 3.30 मध्ये 3 या अंकाची स्थानिक किंमत 30 असणार आहे. 4.40 या संख्येमध्ये 4 या अंकाची किंमत 40 असणार आहे. 5.50 मध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत 50 असणार आहे. याप्रमाणे उजळणी करून घेतल्यानंतर वर्गातील एक एक विद्यार्थ्याला बोलवून आपण ही रोलिंग डाईसची कृती करून घेऊया. चला तर कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका विद्यार्थ्याला बोलून डाईस फेकायला लावा. डाईसवर आता दशकाच्या घरात 4 आलेले आहे आणि एककाच्या घरात 1 आलेला आहे. म्हणजेच विद्यार्थी संख्येचे वाचन करेल. 4.1 41 आणि तीच संख्या संख्या कार्डवरून दाखवेल. 4.1 41. त्यानंतर पुढील विद्यार्थ्याला डाईस रोल करायला लावायचा. आता डाईस रोल केल्यानंतर तो बघेल की दशक डाईसवर 3 आलेले आहे आणि एकक डाईसवर पण 3 आले. 3.30 आणि 3 बरोबर 33 असेच तो संख्येचे अचूक वाचन केल्यानंतर संख्या कार्डवरून तीच संख्या दाखवेल. 3.3 33 याप्रमाणे विद्यार्थी कृती करेल. त्यानंतर पुढील विद्यार्थ्याला बोलवावे. पुढील विद्यार्थी डाईस रोल करेल आणि दशकाच्या डाईसवर 2 आलेले आहे आणि एककाच्या डाईसवर देखील 2 आलेले आहे. 2.20 21 22 याप्रमाणे तो 2.2 बरोबर 22 असे संख्येचे वाचन करेल आणि तीच संख्या संख्या कार्डवर दाखवेल. म्हणजे दिले असलेल्या सर्व संख्या कार्डमधून तो 22चे संख्या कार्ड उचलून संख्या कार्डवरून 22 असे संख्येचे वाचन करेल. याप्रमाणे आपण कृती संपूर्ण वर्गासाठी देऊ शकतो. यानंतर पुढील विद्यार्थी डायस रोल करेल. तो बघेल की दशक डाईसवर 4 आलेले आहे आणि एकक डाईसवर 0 आलेला आहे. म्हणजेच 4.40 असे तो संख्येचे वाचन करेल आणि संख्या कार्डमधून 40चे संख्या कार्ड उचलून संख्या कार्डवरून 40 असे संख्येचे वाचन करेल. 4.40 याप्रमाणे वाचन तो करेल. तर बघितलेलं मित्रांनो की घरातील अगदी टाकाऊ वस्तूंपासून आपण काही साहित्य तयार करून विद्यार्थ्यांकडून छोट्या छोट्या कृती करून घेऊ शकतो. या कृतीच्या माध्यमातून अगदी रंजक पद्धतीने विद्यार्थी दशक आणि एकक या संकल्पनेचा उपयोग करून संख्येचे अचूक वाचन करेल.